अवैधरित्या घुसखोरी करून राहणाऱ्या 8 बांगलादेशी नागरिकांना अटक. मध्यवर्ती गुन्हे शाखेची कामगिरी. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी नेमणूक मध्यवर्ती गुन्हे शाखा यांना बांगलादेशी नागरिकांबाबत मिळालेली गोपनीय माहिती अशी. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मध्यवर्ती गुन्हे शाखा यांना सांगून वरिष्ठांनी मिळालेल्या बातमीची कारवाई करण्याबाबत कळविल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मध्यवर्ती गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे बांगलादेशी नागरिकांबाबत माहिती काढत असताना एका बांधकाम साईटवर संशयित बांगलादेशी नागरिक काम करीत असल्याबाबत माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी तांत्रिक विश्लेषण करून 8 संशयित नागरिकांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले इसम सुमन कालाम गाझी वय 27 वर्ष, अब्दुल्ला अलीम मंडल वय 30 वर्ष, शाहीन मफिजुल मंडल वय 23 वर्ष, लासेल नूर अली शंतर वय 23 वर्ष, आसाद अरशद अली मुल्ला वय 30 वर्ष, आलिम सुआन खान मंडल वय 32 वर्ष, अलमीन आमिनूर शेख वय 22 वर्ष, मोहसिन मफिजुल मुल्ला वय 22 वर्ष यांच्याकडे भारतीय नागरिक असल्याबाबत पुरावा मागितला असता ते उपलब्ध करू शकले नाहीत. तसेच 2 इसमांकडे आधार कार्ड मिळून आले. ताब्यात घेतलेल्या इसमांकडे अधिक चौकशी करता बांगलादेशमधील इसम याने बॉर्डर पार करण्यासाठी मदत केली असून यातील क्रमांक 1 आरोपी नामे सुमन गाझी हा सर्वप्रथम भारतात आला व त्यानंतर त्याच्या संपर्कातून उर्वरित आरोपी भारतात आले. ताब्यात घेतलेल्या इसमांकडे सखोल चौकशी करण्याकरिता गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्री सचिन खैरनार पोलीस निरीक्षक आडगाव पोलीस स्टेशन हे करीत आहेत. सर्वप्रथम जो अँटी नॅशनल ॲक्टिव्हिटीज किंवा टेरर अँगल आहे तर त्या दृष्टीने ATS असेल किंवा बाकी ज्या एजन्सीज आहेत तर त्यांना इंटिमेट करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आपले जे स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहे त्यांनाही आम्ही इंटिमेट केलेलं आहे आणि यांचे बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजेस काय आहेत की ह्यांना इथे कोणी आश्रय दिला किंवा ह्यांना कोणी कागदपत्र बनवायला मदत केली त्यावर तपास चालू आहे आणि पुढे लवकरच त्यामध्ये काही प्रोग्रेस अपेक्षित आहे. लेबर कॉन्ट्रॅक्टर जे असतात, लेबर कॉन्ट्रॅक्टरला जे कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं तर त्यांनी अशा प्रकारे काही लोक त्यांच्यातले जसे 600 लोकांमधले आपल्याला 8 निष्पन्न झाले आणि पुढे अजून चौकशी चालू आहे. तर याच्यामध्ये काय नक्की त्यांचे फॉर्मॅलिटीज ज्यांना नोकरीवर ठेवताना त्यांनी केलेले आहेत याबद्दल आम्ही चौकशी करत आहोत. त्यातला संशयित आहे तो 12 वर्षापूर्वी आलेला होता. 12 वर्षापासून त्याचं पुणा आणि नाशिक या ठिकाणी वास्तव्य होतं आणि इतर जे आहेत सर्व हे 1 महिना 2 महिना असे अंतराने आलेले आहेत. सर, हे जे लोक राहत होते ते किती वर्षापासून तिथे होते आणि त्यांच्याकडे महाराष्ट्रातले किंवा भारतातल्या देशातले काही ओळखपत्र त्यांच्याकडे सापडलेत का त्याच्याबरोबर त्याच्यावर राहत होते? याच्यामधला एक जो संशयित आहे तो 12 वर्षापासून राहत होता आणि तो नाशिकमध्ये 6 वर्षापासून त्याचं वास्तव्य होतं. पण इतर जे आलेले लोक आहेत त्यांच्या आमच्या तपासाप्रमाणे 1 किंवा 2 महिन्याच्या अंतरावर ते लोक आलेले आहेत. त्यांच्यातील 3 जणांकडे भारतातील काही ओळखपत्र मिळून आलेली आहेत. तर ती कशी मिळाली, कुठून मिळाली याचा तपास नाशिक शहर पोलीस करत आहेत. ची कारवाई अजूनपर्यंत तपासात निष्पन्न झालेली नाही आहे. त्यांचा गुन्हा एवढाच आहे की अवैधरित्या ते भारतात प्रवेश केलेला आहे त्यांनी आणि आपल्याकडे त्यांचं अस्तित्व मिळून आलेलं आहे. ज्या साईटवर काम करत होते त्या साईटची काही चौकशी म्हणजे ज्याचं कन्स्ट्रक्शन आहे त्यांची काही चौकशी झाली का? जे साईट्स आहेत त्यांची चौकशी झालेली आहे कारण आम्ही आठवड्याभरापासून हा उपक्रम आणि हे ऑपरेशन राबवत आहे. तर त्या ठिकाणी काम करणारी जी लोकं आहेत तसेच त्या ठिकाणी जे इतरही लेबर आहेत तर त्यांचा जो बांगलादेशातील एजंट असतो तो त्यांना कॉन्टॅक्ट केल्यावर तो क्रॉस बॉर्डर त्यांना कलकत्त्यामधील एजंटचा कॉन्टॅक्ट करून देतो. ते बॉर्डर क्रॉस करतात आणि त्याच्यानंतर तो जो इंडियामधला एजंट आहे तर तो त्यांना विविध ठिकाणी किंवा जसे हा 12 वर्षापूर्वी आलेला आहे याच्या ओळखीचे काही लोक असतील तर ते त्या लिंकप्रमाणे या ठिकाणी काम करायला येतात. जे राहण्याचं आहे त्यांचं तर काय त्यांचा उद्देश काय होता साधारणतः प्राथमिकदर्शनी काही माहिती मिळाली का? त्यांचं राहण्याचं 12 वर्षापासून एक व्यक्ती राहतोय, बाकीचे 7 व्यक्ती जे आहेत त्यांचा राहण्याचा उद्देश काय आहे साधारणतः प्राथमिकदर्शनी? प्रथमदर्शनी जे तपासात निष्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचा जो उद्देश आहे हे काही इकडे काम करण्यासाठी आलेले आहेत आणि काम करून मग त्यांना जे काही पैसे मिळतील ते त्यांच्याकडे ते कलकत्त्याला त्यांच्या बँक अकाउंटमधून पाठवतात. तिकडे ते पैसे काढून ते बांगलादेशला नंतर ट्रान्सफर करण्यात येतात. अशा प्रकारचं आत्तापर्यंत निष्पन्न झालेलं आहे. पण सर्व अँगल्स या स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण,
नाशिक.